सेम पॅरलल कंडिशनमध्ये महाराष्ट्रातले 20 लाख पोरं, किती मी आकडा सांगतो बघा बरं, 20 लाख पोरं महाराष्ट्रात मिनिमम डिप्रेशनमध्ये. आणि डिप्रेशनचं कारण काय, तर ती यूट्यूबवर पाहिलेली चमक धमक. मी एक जणाचा व्हिडिओ पाहिला, काय पैशावाले लोक किती मजा करतात, असं एक व्हिडिओ बघ, मी त्याला इंग्लिश काहीतरी नाव आहे, आणि त्या व्हिडिओला 100 मिलियन व्ह्यूज होते. म्हणजे सगळ्याला काय कळलंय, लय पैसे कमवायचे. आम्ही परत एकदा कोरिलेट करून बघतो स्वतः. अरे श्रीमंत व्हायचे का आयुष्यात, पैसे तर कमवायचेतच, कारण भंगार माणसाला इथं किंमत नाही, पैसे तर कमवायचेत. पण मी परत कोरिलेटर कुणाला करतो, छत्रपतींना. मी छत्रपतींकडे परत बघतो आणि बघतो महाराजांच्या पूर्ण चरित्रात एकही वाक्य नाही, महाराज कधीच म्हणले नाहीत की मला मोगलापेक्षा श्रीमंत व्हायचे. महाराजांनी कोहिनूर हिऱ्याची अपेक्षा धरली नाही, महाराजांनी सोन्याची अपेक्षा धरली नाही, तर महाराजांनी आपल्याला स्वप्न दिले स्वराज्य. स्वराज्य म्हणजे काय, स्वराज्य म्हणजे आता काय तलवारी घेऊन फिरायला पळायचं नाही की आपलं आपलं राज्य. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, आणि स्वतःचं राज्य म्हणजे काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न. आपल्याला पडलं पाहिजे ना प्रश्न. आपण हे शब्द किती सहज वापरतो, स्वराज्य. पण स्वराज्य म्हणजे काय, हा प्रश्न प्रत्येक मुलांनी एकदा रात्री 11 वाजता यूट्यूब बघायच्या आधी विचारावा स्वतः, की अरे नेमकं स्वराज्य म्हणजे काय, आणि माझं राज्य काय. छत्रपतींना आपण एवढा मोठा प्रेरणास्रोत मानतो, तर त्यांच्याकडून मी आयुष्यात काही घेतो की नाही घेत, का फक्त माझं प्रेम बेगडी, असं स्वतःला विचारायचं. पण ह्या मेंटॅलिटीत असताना कोणी विचारायला तयारच नाही. बऱ्याच जणांना इलॉन मस्क पाहिजे सर, आज लोकांना कोण पाहिजे, इलॉन मस्क पाहिजे, बिल गेट्स पाहिजे. अरे दादा हो, 350 वर्षापूर्वी जगातला सगळ्यात मोठा प्रेरणास्रोत इथं जन्माला आला आहे. इतर कोणाकडून प्रेरणा घ्यायची गरज नाही. पण प्रॉब्लेम कुठे आहे, आपल्याला फक्त 5वीतले शिवाजी महाराज माहिती आहे. महाराज म्हणलं की आग्र्याची लूट, सुरतेची लूट, आग्र्याची सुटका, शाहिस्ते खान, अफजल खानाच्या पलीकडे आपण महाराजांकडे जात नाहीत, कारण की आपलं वाचन कमी आणि आपलं असं वाटतं की मला महाराज लय माहिती आहेत. तर ते 100% चुकीचं आहे. महाराष्ट्रात हे 20 लाख जे पोरं डिप्रेशनमध्ये गेलेत, याचं कारणच एक आहे की यांनी छत्रपती नीट अभ्यासले नाहीतच. नाहीतर ही जमीन कशी आहे, राकट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा, आणि इथं पुढं रात्री रडते, ते बी लवमध्ये बाबा, प्रेमात रडतेत, प्रेमात. आणि राज्य कोणतं, राकट देशा, कणखर देशा. दादा तू चुकीच्या राज्यात जन्मला, तुझा जन्म ह्या राकट भूमीत चुकून झालेला आहे, ह्या जमिनीच्या तू लायकीचाच नाही. जर तुम्ही प्रेमात रडत असतात आणि स्टेटस ठेवते प्रेमाचे, मला 5-25 जण ॲड होते रोज प्रेमाचं स्टेटस. अरे म्हणलं ह्यांना ब्लॉकच केलेलं बरं, काय करणार रे. आणि दुसऱ्याला छान म्हणून शिकवते प्रेमात असं होतं, म्हणजे इतके भंगार. अरे आपली मेंटॅलिटी काय, आपण जन्मलो कुणाच्या राज्यात, कुणी नांगर कसलेला आहे इथं, कुणी नांगर धरलेला आहे, हे सुद्धा जर आपण विसरून जात असेल तर स्वतःच्या आतमध्ये परत एकदा बघून घ्यायची वेळ आली. पण काय झालंय की महाराष्ट्रात हे मृगजळ आहेत ना, मृगजळ बी लई आहेत. आपल्याला कळणारच की नेमकं मी काय करू शकतो. शरद दादांनी दिलं उद्योजक व्हा, सगळ्याला वाटत मी उद्योजक होईल. अरे दादा माझं काम आहे ते म्हणायचं, तुला जमतं की नाही तू बघ ना. बरेचसे आता मोठमोठाले, परत तुम्ही म्हणता MPSC चाला आहे, पण बरेचसे MPSCचे आहेत मोटिवेशनल स्पीकर त्याच्यात. पण मुलांना मी 8 तास अभ्यास केला, मी MPSC झाला. 20 लाख पोरं झाले परेशान, मी बी होतोय म्हणून. आणि हे सगळे 20 लाख पोरं पुण्यात मुंबईच्या मागं पळते. तिथं त्यांनी 200-300 उद्योजक बनविले, म्हणजे मेसचे डब्यावाले, तिथल्या रूमवाले, लय प्रकाशकात सुद्धा मार्केट आलं याच्यापासून. 4-5 वेळेस एखादं पोरगं फेल झालं का MPSCच्या एक्झाममध्ये, ते म्हणते आता मी क्लास चालू करतो. दादा तुला यश नाही मिळालं, तू क्लास चालू करतो. म्हणजे काय झालं की लोकांना सुद्धा कळालं आहे की MPSC एक्झाम म्हणजे बाजार. म्हणजे मी एका माझ्या जे सत्तेत त्या पक्षातले एक मित्र होते, तर त्यांना म्हणलं यार माझी एक मागणी, म्हणलं माननीय मुख्यमंत्र्यांकडं. ते म्हणले काय नाही, म्हणलं तुम्हाला जर तुमच्या सरकारविषयी राग घालायचा असेल तरुणांमध्ये, तुमच्यामध्ये, की सरकारविषयी राग नको आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करा, फक्त 1000 जागा काढा. किती, 1000 जागा काढा. 20 लाख पोरं हे बोंबलत राहतात की लय मोठी ॲड आली, लईच जागा निघल्या, भरायचं की नाही हे नंतर ठरवा. हे 20 लाख पोरं झुलत राहतात मग 2 वर्ष, आली फ्री झाली, मेन झाली. आणि हे पोरं सगळे अर्धे तर सर, आता तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती, अर्धे तर पोरं पुण्यात टाईमपाससाठी येते. कशासाठी येते, टाईमपाससाठी. आणि म्हणतात कसं काय करतो तू, MPSC. दादा MPSC कशी करणार, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे ते, स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तरी म्हण मिनिमम, किंवा मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. जे तुम्हाला म्हणताना मी MPSC करतो समजायचे, कधीच पास होत नाही फायनली, कारण त्याला कळालंच नाही नेमकं आपण कशाची एक्झाम देतो.
ते कसं पास होईल? आणि तसे जर पास झाले तर प्रशासनावरचा आमचा विश्वास सुटायचा की सगळीकडेच भ्रष्टाचार सुरू झाला बहुतेक. तर मला एक म्हणायचं आहे की जे कोणी MPSC UPSCच्या नादी लागत असेल त्यांनी ह्या एक्झाम चांगल्याच आहेत. का चांगल्या आहेत? किंवा सरकारी नोकरी झाली की लग्न होते, पटकन बायका मिळतात, पुरी मिळतात लग्नाला. उद्योजकाला कोणी पुरी द्यायला तयार नाही. इतक्या पोरांचा प्रॉब्लेम आहे हो. कारण की माहिती आहे का, बरं याला कुणाला वाईट म्हणावं का, तर डांबीस बी आपणच आहे ना. म्हणजे डांबीस कसे आपण, की जर मला माझ्या बहिणीचं लग्न करायचं तर माझा पहिला क्रायटेरिया काय असतो माहिती आहे का, MPSC झालेला बघा, लागेल तेवढा हुंडा देऊ, पहिला ट्रेंड हा. मग MPSCला नाही गाठला, PSI चालतो, तो नाही गाठला, मग म्हणायचं एखादा कारकून, क्लास 3ची पोस्ट असली तरी मुलगी देऊ, पण एखाद्या उद्योजकाला मुलगी द्यायची नाही, भलेही त्याचा टर्नओव्हर 10 कोटी का असाना. का? कारण की धंदा हा बुडत असतो, अशी आपली मानसिकता. धंदा करायचा कोणी? मारवाड्याने. त्यांनी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय व्हायला की एक नवीन ट्रेंड आलाय सर पालकांमध्ये, की हे दादा तू काय कर, 2 वर्ष नोकरी कर पुण्यात, तुझं लग्न होऊ दे आणि नंतर तुला जे करायचं ते कर. म्हणजे पोरांनी काय करायचं, कित्येक तरी पोरं असं म्हणतात, भाऊ यार 1 वर्षभर नोकरी करतो की जरा, कशासाठी? ते लग्न झालं पाहिजे राव. बिझनेस करतो म्हणलं की सांगताच येत नाही नेमकं काय करतो. त्याच्यात जर ऑनलाईन बिझनेस असला त्याला सांगताच येत नाही तो नेमका काय करतो. तर माझं एक सगळ्या पालकांना आणि सगळ्या तुम्हाला सुद्धा, की आपली बहीण बिन असली, एखादा होतकरू दिसला, होतकरू म्हणजे काय, जो करतो, जो मेहनत करतो, अशा मुलावर विश्वास ठेवायला हरकत नाही. मुलींनी सुद्धा तसा विचार करा, नाही तर म्हणायचं नोकरी पाहिजे. अशाने उद्योजक व्हायचे नाही तर देशात. म्हणजे लोक लय हुशार आहेत. म्हणजे मी काय म्हणणार, मी उद्योजक होतो, पण बहिणीला जर मुलगा बघायचा आहे तर मला नोकरदार पाहिजे. ही मेंटॅलिटी जोपर्यंत आपल्या राज्यात आहे तोपर्यंत महाराष्ट्रात उद्योजक घडणं फार अवघड आहे. कारण की जी डेअरिंग करायचं वयच हे 17, 18, 19, 20, 21, 22पर्यंत आहे. 24-25 झाल्यानंतर उद्योजक व्हायचं म्हणलं की लगेच फ्लॅटचे भाडं असते, लग्न झाले की लायबिलिटीज वाढतात. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ज्याला कोणाला बिझनेस करायचा वयाच्या 28च्या आधीच डेअरिंग करा. 2 वर्ष करा, बंद पडला नाही जमला तर आयुष्यभर नोकरी करा, पण एक्सपेरिमेंट करायचं वय हेच आहे. तरुणपणातच करा. आणि तुम्ही म्हणता मग माझे घरचे ऐकत नाहीत, परत आलं राकट देशा कणखर देशा. मलाच खूप समस्या आहेत सर. दादा तुला एकट्यालाच नाही, जगात सगळ्याला समस्या. आणि परत मग सर 2 वर्ष गेले आणि बिझनेस फेल झाला तर भविष्यात काय होईल? मला उद्या नोकरी मिळेल का? माझं नवीन असं होईल का, तसं होईल का? दादा 16व्या वर्षी रायरेवर सरावर जाऊन शपथ खाल्ली, छत्रपतींनी की हिंदवी स्वराज्य स्थापन करेन. त्यांना माहीत होतं का, गॅरंटी होती का गड उतरून खाली आल्यावर कोणी चाकू खुपसून टाकेल? पाहिलीच का नाही शपथ 16व्या वर्षी? आणि 50-55 मध्ये ते सत्य करून दाखवलं. म्हणजेच शपथ जर घ्यायचं, आपण उगाच नाही महाराजांना म्हणत निश्चयाचा महामेरू का म्हणतो, की ते निश्चय करला कधी 16व्या वर्षी, कुठं रायरेश्वरावर, आणि म्हणले की हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं. आणि ते सगळेजण त्या मागं लागले आणि स्वराज्य स्थापन करून दाखवलं. कारण की महाराजांनी ही कमिटमेंट तुमच्या आमच्यासमोर घेतलीच नव्हती. महाराजांनी कमिटमेंट ती स्वतःशी केली ती. तसं तुम्हाला आयुष्यात, उद्योगात, कुठल्या क्षेत्रात जर यश मिळवायचं असेल तर पहिले स्वतःला कमिटमेंट करा की यार मला हे करायचं फायनल. आणि एकदा करायचं आहे म्हणलं की मग मागं वळून नाही बघायचं. परत नाही तर काही दिवस झाले की सर जरा बोर व्हायला, एखादं मोटिवेशन भाषण काहीतरी सांगा की राव तुम्ही. म्हणजे यूट्यूबवर गेल्या लॉकडाऊनमध्ये सगळ्यात मार्केटमध्ये चाललं काय ना, मी म्हणलं ना सगळ्यात 2 धंदे लय भारी आहेत सध्या. कोणते? एक तर मोटिवेशनचा धंदा तुम्ही म्हणता कसा आहे, अशी भाषणं द्या, पब्लिकच्या समोर या, ब्रँड करून घ्या, लोकांना फिल्मी डायलॉग हा ना, प्रेरित करा, एखादी स्टोरी सांगा, चांगली स्टोरी सांगते ना लोक. एक छोटा बच्चा था, वो 500 रुपये लेके गांव में आया और बहुत बड़ा आदमी बन गया. ऐसे कैसे बन गया? बिना इनकम टैक्स रिटर्न्स. इतना सोपा आहे का इधर देश में? नाही ना. पण अशा फिल्मी स्टोऱ्या सांगतात, मग हे पोर रात्रभर बघतात. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, यशस्वी होण्याचा पहिला मार्ग हा आहे की यूट्यूबवरचे मोटिवेशनलचे भाषणं बंद करणे. पहिलं सारखं मोटिवेशन आजार होईन बरं का. तो डिप्रेशनमध्ये जायचा. मोटिवेशन हा एक आजार आहे. यूट्यूबवरचे व्हिडिओ बघणं हा एक आजार आहे. माणसाला काही बोर झालं ते बघतंय. आपल्याकडं काय झालंय मग, हे परत डिप्रेशन का आलं काय येतंय बरं? पोरांना का गरज पडावी? सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आजच्या तरुणांना प्रेरणादायी व्यक्तींची गरज का पडावी? तर याला एक कारण आहे, सगळ्यात मोठं कारण एक आहे की आपल्याकडं सुरू झालेली विभक्त कुटुंब पद्धती. मैं, मेरा बच्चा और मेरी वाइफ,
और मैं पुणे में मेरा फ्लॅट, बाकी सब खलास. ह्या मेंटॅलिटीने ते पोरगं 20 वर्षांनी डिप्रेशनमध्येच जाणार, कारण त्याला बोलायलाच नाही. आपल्याला जीवन जगत असताना मग पोरं ऐकतात कुणाचं? वॉरन बफीची स्टोरी ऐकतात. परत फॉरेनच्या स्टोऱ्या कशा चालणार तुम्हाला? काय गरज आहे? तिकडं सगळ्या मेंटॅलिटीमध्ये काय आहे, तिकडच्या मेंटॅलिटीत फक्त अर्न आहे, कमवा, 18 वर्षी कमवा, 18 वर्षी कमवा कमवा कमवा, अर्न मैंने कितना कमाया. पण आपण कुठे आहेत? आपण महाराष्ट्रात आहेत. आपल्याकडं तसं नाही. आपल्याला जर आपला चुलत चुलता वारला तर त्याच्या मौतीला जाणंच आहे, त्याच्या दहाव्याला जाणंच आहे, मामाच्या पोराच्या लग्नाला जाणंच आहे, नाही तर अख्ख्या हे नातेवाईक मरुस तर बोलायचे नाहीत. आपल्याला इकडची सामाजिक परिस्थिती जपणं गरजेचंच आहे. त्याच्यासाठी हे फॉरेनचे भाषणं काही कामाला येणार. पण आपल्याला काय वाटते, ते पेनकिलरच्या गोळीसारखं मोटिवेशन म्हणून बाजारातलं सगळ्यात मोठं काय, तर मोटिवेशनचे भाषणं हे सगळ्यात मोठी पेनकिलर आहे. पेनकिलर आपला दात दुखत असला, अंग दुखत असला आपण खातो, तिचं तात्पुरतं राहतं, नंतर ते निघून जातं. तसंच आहे, असे भाषणं तुम्हाला भंकस करून टाकते आयुष्यात. आणि दुसरा धंदा आहे डिप्रेशन. आणि डिप्रेशनमध्ये काय येतं? डिप्रेशनमध्ये किशोरचे गाणे, किशोरचे त्याच्यातले स्टेटस, लाख जमाना बुरा कहे मैं कुछ करके दिखाऊंगा, मुझे नाम काय, मला नाव ठेवणाऱ्यांनो लक्षात ठेवा, एक दिवशी मी मोठा होईल. अरे भंगार स्टेटसमध्ये अडकलो आपण. काहीतरी फिल्मी डायलॉग आणायचे, तुम्ही मला आता किंमत नाही दिली तर हरकत नाही, मी भविष्यात मोठा होऊन दाखवीन, आणि हे फेसबुकवर टाकते. तुला वेळच मिळणार नाही दादा ते टाकायला, जर खरंच लाईनमध्ये असलास. पण इम्प्रेशन नाही. बरं आपण स्टेटस का टाकतो? दुसरंच लय कल्याण व्हा म्हणून टाकतो का? तर नाही. समोरच्याला असं वाटावं की मी फार बुद्धिमान आहे, समोरच्याला असं वाटावं की मला फार कळतं, आणि समोरच्याला असं कळावं की मी आयुष्यात काहीतरी करणार आहे. लोकाला दाखवायच्या झंझटीतच पडू नका की मी काहीतरी करतोय म्हणून. काही गरज नाही. ॲटोमॅटिक तुम्ही चलत राहिलात की काही ना काही पदरात येत. पण प्रॉब्लेम काय, आपल्याला शो करायची लई सवय असते. शो, आणि शोसाठी आमचा बी दोष नाही तरुणांचा, आम्हाला माध्यमच तसे मिळाले ना. कारण ते फेसबुक इंस्टाग्राम, रोज स्टेटस टाकलं नाही तर करमत नाही. काही ना काही नवीन टाकायचं, म्हणजे आपल्याला काही ना काही टाकायचं आहे. पण ते काही ना काही टाकण्यासाठी आधी काही ना काही करावं लागेल, आणि ते करण्यासाठी कुठं ना कुठून सुरुवात करावं लागेल. पण सुरुवातच करायची नाही ना. सर मला उद्योजक व्हायचे. मग ठीक आहे, उद्योजक व्हायचे का, तर मग बँकेत अकाउंट उघड. सर कोणतं अकाउंट उघडू? इथपासून सुरुवात आहे. सर माझ्याकडलं आयडिया आहे, पण मी अकाउंट कोणतं उघडू? मित्रांनो, उद्योजक व्हायचं आहे ना, तर लगेच उद्याच धंदा टाकायचा नसतं. पहिले समजून घ्या इन्कम टॅक्स रिटर्न्स म्हणजे काय, GST म्हणजे काय, बँक म्हणजे नेमकं काय. अरे बँकेत जर गेलं तर आपल्याला कॅशियरशिवाय दुसऱ्या चेअर आठवत नाही आजपर्यंत. कायम बघा बँकेत गेलो स्लिप भरायचं, आपण विचारतो इथं काय लिहायचं, ही स्लिप आहे का, पैसे भरायची हीच आहे का, चेक काढायची हीच आहे का स्लिप, ठेवतो हा हीच आहे, ती नाही, निळी घ्या निळी. म्हणजे आणि आपल्याला उद्योजक व्हायचे. हाय की नाही? कॉमेडीच चाललंय सगळं. मला एक म्हणायचं आहे की उद्योजक व्हायचं असेल तर चांगला मित्र मिळाला आहे ना, गुगलवर बघा नॅशनलाइज बँका म्हणजे काय, कॉपरेटिव्ह बँका म्हणजे काय, GST नेमका कुणाला लागू होतो, इन्कम टॅक्स रिटर्न्स म्हणजे कसे असतात, त्याला इन्कम टॅक्स रिटर्न्सच का म्हणतात, GST का ना, GST रिटर्न्सच का म्हणतात. आपल्याला जो व्यवसाय करायचा त्याच्यातल्या सक्सेस स्टोऱ्या, त्यातल्या फेल्युअर स्टोऱ्या, ह्या सगळ्या बघा एकदा. हे वाचा गुगलवर, याच्या खूप साऱ्या PDF आहेत. पण आपण ते वाचणार नाहीत. आपण ऐकणार मोटिवेशनल भाषणं, आणि हे मोटिवेशनल भंकस काहीतरी सांगणार, फॉरेनची एखादी स्टोरी सांगणार. आपल्याला वाटणार आम्ही कर सकते हे, रात्री फुल मोटिवेट व्हायचं, सकाळी उठलं की प्रेरणा घरी, आपण बाहेर. हेच होतं. हे माझ्यासोबत बी झालं. आमच्या वेळेस होतं ना सर, काय आमच्या वेळेस काय होतं, मोटिवेशन पाहिजे असतं, काही करायचं की नाही मोटिवेशन. मग आम्हाला कोणतरी सांगितलं त्यावेळेस, मला आठवत नाही आता, सिक्रेट बघा म्हणजे सिक्रेट नावाचा एक व्हिडिओ बघा, की आप जैसा सोचोगे वैसा बनोगे, असा व्हिडिओ आहे यूट्यूबवर, आहे, लय लोकांनी पाहिला आहे. मग मी बी लय प्रभावित झालतो. त्यात काय सांगितलं होतं, तुम्ही जो विचार करता ते बनता. मी जवळपास 3 महिने विचार करत होतो, मी लय श्रीमंत आहे, मीच लय श्रीमंत. माझ्याकडे त्यात सांगितलं होतं, जी गाडी पाहिजे ती चालवत असताना इमॅजिन करा. मग मी सारखं इमॅजिन करायचं, मी ऑडी चालवतो 10 वर्ष झाले ऑडी नाही अजून. म्हणजे याचा अर्थ काय, की हे सगळं बंडल आहे. मग काय खरं आहे, हे बंडल आहे तर खरं काय, तर खरं एकच आहे की उद्या सकाळी उठल्यापासून कामाला सुरुवात करा. मग कुठून सुरुवात करू सर कामाला, जे कळत नाही ते माहीत करण्यापासून सुरुवात. जर बघा उद्या बँका म्हणजे काय, इन्कम टॅक्स रिटर्न्स म्हणजे काय, जे व्यवसाय करायचं त्यातल्या काय जाऊन भेटा. आणि लोकांना असं काय वाटतं, सगळ्यात प्रॉब्लेम त्यांनी आता सांगितलं मला ना, हे माझे मेंटर आहेत, पोरं इतके खुखार आहेत ना, ते मेंटरच रक्त पिते, परेशान करून टाकतात त्याला.
आणि लोकांना आपल्याला काय पाहिजे असतं? बिझनेस कोच. एक नवीन टर्म आलेली आहे मार्केटमध्ये, कोणती? बिझनेस कोच. सगळे बंडल लोक आहेत बरं काय, काही खरं नाही यांचं. आयुष्यात बिझनेस कोच नसतोच आणि नसावाच, आणि मेंटर तर नसावाच. एक मेंटर तर कधीच नसावा. मेंटर शब्दाचा अर्थ माहिती आहे का? गुरु. आपल्याला जर गुरुची सारखी सवय लागली का, तर आपण लवकर मोठे होत नाहीत. आणि पर्टिक्युलर एक गुरु कधीच नसतो आयुष्यात. तुम्हाला दर मिनिटाला एक गुरु भेटत चालतो. तुमची मेंटॅलिटी बनली ना, इथून बाहेर जाणारा प्रत्येक माणूस जर माझा मेंटर आहे तर 100% तुम्हाला ज्ञान मिळत चालतं. माझ्या पुस्तकात मी लिहिलं आहे की माझा पहिला मेंटर कोण होता. मेंटर म्हणजे कसा? भारी वाटला पाहिजे ना मेंटर, भारी एखादा. भारी कुठला? आता तुम्ही साधे घ्या ना, आपली मेंटॅलिटीच तशी. आपल्याला देव बी कोणता आवडतो? गावाकडचा म्हसोबा आवडतो का आपल्याला? आपल्याला तिरुपती बालाजी. नाही तर दगडूशेठ हलवाई, छान दिसणारे देव आवडतात आपल्याला. म्हसोबा, कानपनाथ असे एकदम डाऊन वाटतं, हे काही दिन का नाही आपल्याला. आपण बी लय बंडल आहे ना, आपल्याला कळतं यार म्हसोबा गावातला. आई म्हणते यार नारळ फोड शनिवार आहे. अरे मी तिरुपतीला चाललो. अरे तिरुपतीला जाऊन काय होणार आहे? 10,000 रुपये जाते ना खिशातली. तिरुपतीला एवढा टाईम आहे काय? ते बी म्हणून ना भक्त बी श्रीमंतच पाहिजे म्हणून. आपल्या भंगारला कशाला ते बघेन इकडे तिकडे. तिथं लोक अंगठ्या टाकतात आणि आपण जाऊन दर्शन येतं. बरं कर. ते म्हणते थांब, माग 5 तळ्याला माणूस उभा आहे. त्याच्यामुळं तिरुपतीत तुम्हाला पावन का सांगताच येत नाही. आपल्याला म्हसोबाच पाहिजे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट. म्हणजे कसं आहे की मेंटर काय फॉरेनचं नाही लागत. किंवा काय जण माझे आदर्श इलन मस्क आहेत. शेजारच्या गावचा आहे का तालुक्यातला आहे का? त्याची लँग्वेज कोणती, त्याचं गाव तरी सांग नेमकं कोण. पण गप्पा इलन मस्क देव आहे माझा. गावात एखादा शुभमसारखा माणूस इथं भलं मोठं क्रशर टाकतो, पण त्याला आम्ही मानणार नाही ना मेंटर. का? तो इस्लामपूरमध्ये असतो. मला इलन मस्क पाहिजे. आपलं तसं झालं आहे, त्याच्यामुळे आपल्याला यश मिळत. मित्रांनो, मेंटर हा शब्द म्हणजे कुठं पुण्या मुंबईचंच पाहिजे असं नाही. आपल्या जवळची आपली आई, आपला लहान भाऊसुद्धा, मला माझ्या लहान भाऊने सुद्धा 2दा-3दा सांगितलं हे बरोबर नाही येऊ. म्हणजे असं पाहिजे की हा लहान आहे, हा छोटा आहे, ह्याला काही कळत नाही. कधी कधी ते लोकंसुद्धा लय ज्ञान देऊन जातात. ते एखादा मोठा मेंटर काही देऊन जात नाही. त्यामुळं आपली मानसिक तयारी पाहिजे की मला ज्ञान घ्यायचं. मी सुद्धा तुमच्यात, मी काय लय अमिताभ बच्चन आहे, हे असेच खात आलेलं. भाषण तर कळालं असेल. हे म्हणले असते ना, एवढा मोठा इंग्लंडला अवॉर्ड मिळालेला माणूस कसं बोलतो हा? काही नसते भाषा. लंडनला 10 दिवस राहून आलो, मला कुणीच विचारलं नाही तुला इंग्लिश नीट येत नाही म्हणून. आणि मला त्यावेळेस 10 दिवस मेंटर, मी बऱ्याचशा भाषणात म्हणतो, मला 10 दिवस त्यावेळेस एक ट्रान्सलेटर होता. मला त्यावेळेस कळालं की भाषेला ट्रान्सलेटर मिळतो, कर्तृत्वाला अजून ट्रान्सलेटर उपलब्ध नाही आहे. त्याच्यामुळं माझी भाषा अशी आहे, मी अशी भाषा आहे माझी, माझे कपडे असे आहेत, कुणी बघत नाही. प्रॉब्लेम काय होतो? कपडे आणि भाषा बिझनेससाठी पहिल्या टप्प्यात तरी कामाच्या नाही. पण आम्ही पुस्तकात वाचलं असतं ना, तुमच्यात जिद्द पाहिजे, जिद्दीने तांदळेसर इथपर्यंत आले. मला अजून जिद्दी शब्दाचा मेळ लागलेला नाही. नेमकं काय जिद्द म्हणजे काय हो? काय पकडायचं? चिकाटी पाहिजे. चिकाटी शब्द बघा. आता चिकाटी म्हणजे नेमकं काय? विचार करून बघा. जिद्द पाहिजे, ध्येय पाहिजे, चिकाटी पाहिजे. हे काही नाही पाहिजे असं मी सांगत असतो. पॅन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, इन्कम टॅक्स रिटर्न्स पाहिजे, बँकेत अकाउंट कळालं पाहिजे कसं उघडायचं. ह्या 4-5 गोष्टी जरी पहिल्या टप्प्यात कळाल्या तरी खूप झाल्या. पण मी त्या मेंटॅलिटीत नव्हतो. मी कोणत्या मेंटॅलिटीत होतो की डिग्री झाली, लोक म्हणले मेकॅनिकलला लय स्कोप असतं, पुण्यात जा, पुण्यात माझ्या जॉब मिळेल. जॉब का केला नाही? चांगला मिळाला नाही. कारण की कमी मार्क असलेल्या माणसाला नोकरीसुद्धा पुण्यात लवकर मिळत, तशी आम्हाला मिळाली नाही. मग नोकरी नाही मिळाली तर काय करायचं? मग कोणतरी सल्ला दिला MPSC कर. म्हणजे नोकरी मिळाली नाही म्हणून मला कोणतरी म्हणलं MPSC कर, तर म्हणलं चला MPSC करू. का? कोणतरी सांगते. आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय? आपण स्वतः निर्णय घेत नाहीत. आपल्याला कायम कोणतरी एक जण पाहिजे निर्णय घ्यायला. इतके बोर आहेत सध्याचे. काय मुलगी बघायला जाते तर मित्र विचारतात कशी रे, म्हणजे लग्न याला करायचे. म्हणजे कायम दुसरा एक जण पाहिजे, सबस्टिट्यूट.
सल्ला घ्यायला. मी सुद्धा मलाही सबस्टिट्यूट लागतं. MPSC करायचं, कोणतरी मला MPSC कर, मी लगेच MPSC. कोणतरी मला हे नाही सॅप कर, लगेच सॅप. कोणतरी मला हे नाही उद्योजक हो, लगेच उद्योजक. कायम दुसऱ्याला विचारायचं. एकदा घरात जाऊन आरशासमोर स्वतःला डायरेक्ट अवकात विचारा की हू आय ॲम, मी कोण आहे, माझा इथं जन्म कशासाठी झाला, एकदा विचारून घ्या ना स्वतःला. भंगार म्हणून जर जगायचं असेल तर प्रश्न नाही विचारा तरी चालते. मग लाईफ चाललीच आहे. उपाशी तर कुत्रे बी मरणार तिथे, कुत्र्याला सुद्धा काही ना काही खायला टाकतं शिकून. पण तुम्हाला एक फॅक्ट सांगू का, येणारा काळ फुल कॉम्पिटिशनचा आहे. आत्ता जर तुम्ही लाईटली घेता तर 100% गुलाम म्हणून जगता मग. 100%. याला काही म्हणजे टार्गेट आहे. लोक म्हणतात सर गव्हर्नमेंटच्या जागाच कमी. अरे गव्हर्नमेंटने ठरवून टाकले जागा घ्यायच्या नाही, नोकरीला घेणार नाहीत. आता लोक कमी करायलेत. गव्हर्नमेंट सुद्धा म्हणता ना एवढा पगार कुठून द्यायचा. आउटसोर्सिंग म्हणजे टेम्पररी लोक आहेत सगळे कंत्राटी कामगार. तर कंत्राटी कामगारांचे कॉन्ट्रॅक्टर व्हा. आता काळ बदलला, नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. तुम्हाला उद्योजकच. पण सर मग उद्योग कोणता करावा मला विचारते. अरे मी कसा सांगन, एखादी चांगली आयडिया असली तर मीच करीन ना ते परत. तुझं तू कर ना, तुला जे वाटते ते तू कर. त्यासाठी मी म्हणलं ना, छत्रपतींच्या पुस्तकापासून वाचायला सुरुवात करा, 100% आयडिया आहे. पण मी दुसऱ्यालाच विचारायचं. आणि एक जण मित्र म्हणला तू ठेकेदार हो, कारण की ज्याला काही येत नाही त्यांनी ठेकेदार हो. मला कॉन्ट्रॅक्टर म्हणजे चोर वाटायचे, जे लय पैसे खातात, लय पैसे कमी देतात. मी म्हणलं चला ठीक आहे जाऊ बघू. आणि चुकून ठेकेदार चाललो माणूस आहे, काही कळत नसताना छोटं एक काम मिळालं. पण ठेकेदार होण्याच्या आधी मला ज्यावेळेस उद्योजक व्हायचं होतं त्यावेळेस मी सगळ्यात जास्त कुणाला पिळलं माहिती आहे का, माझ्या वडिलांना पिळलं. मला पैसे पाहिजेत 5 लाख रुपये धंद्यासाठी. 5 नाही 8 लाख रुपये मागितले. मला 8 लाख पाहिजे धंद्यासाठी, फॅब्रिकेशनचा व्यवसाय टाकायचा. आणि वडील म्हणाले मी कुठून देऊ पैसे, मी एक शिक्षक माणूस आहे, पैसे नाही देऊ शकत. मला त्यांचा लय राग आला. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझ्या वडिलांनी त्यावेळेस मला पैसे दिले नाही म्हणूनच आयुष्यात मला यश मिळालं. तुम्ही काय तुमच्या आईवडिलाचं रक्त पिऊन पैसे घेऊ नका, 100% घेऊ नका. बिझनेस करायचा आहे तर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये छोट्यापासून सुरुवात करा. पण घरच्याचे पैसे, घरच्यांनी तुमच्यासाठीच पैसे कमवले, पण त्यांना काय उलटं पालटं बोलून नाही का, ते पैसे घेऊन तुमचा 100% धंदा बुडणारच. पहिले स्किल शिकून घ्या, मगच व्यवसायात पडा. पण मला त्यावेळेस कळत नव्हतं, मी घरच्यांचा राग धरला. मित्रांनो तुम्हाला एक सांगतो ना, जगात मित्र लय असले, लय चांगले नातेवाईक आहेत, लय लय सगळे सगळे, आईबाप नसते ना तर त्या सक्सेसला सुद्धा काहीच अर्थ नाही. माझे वडील 2011 वारले. माझ्या मनात अजूनही तो गिल्ट आहे की यार मी त्यांना जिवंत असताना त्रास दिला. आता ते नाही तर त्यांचं आता काय कुणाला दाखवू यश, यश कुणाला दाखवा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. सगळ्यात मोठं आपल्या यशाने जगात कोण खुश होतं माहिती आहे, आपले आई आणि वडील. जगात तिसरा माणूसच. लई जिगरी 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 काही कामाला येत नाही टायमात. जिगरी मित्र ओळखायचा कसा काय, त्याला डायरेक्ट फोन करा आता म्हणा 10,000 रुपये उसने पाहिजे. त्यांनी रिटर्न जो कॉल केला समजायची जिगरी दोस्ती. लिटमस टेस्टच आत्ताच ठरवून घ्या मित्र आहेत का नाही. आणि मित्र तुम्हाला सांगतो तुम्ही लय नशिबवान आहे, तिथे एवढा मोठा ग्रुप आहे. हे शुभम बिभम सारखे लोक मित्र करून टाका आत्ताच. हा ग्रुप चांगला वाटला मला. पण मित्र बघताना सुद्धा म्हणजे तुम्हाला म्हणलं ना, आयुष्यात लय मित्रांची गर्दी नसावी, 2-3 असले तरी खूप झाले. पण मित्र चांगले मिळतील कधी हाही लय मोठा प्रश्न. तर ते चांगले मित्र मिळतील कधी, ज्यावेळेस तुम्ही आतून चांगले असता. तुम्हीच भंगार असल्यावर तुम्हाला मित्र बी भंगारच मिळणार. तुम्हीच जर चाड्या लावणारे असणार तर ते मित्र तुम्हाला कधीच चांगले मिळणार नाहीत. म्हणजे आयुष्यात चांगले मित्र मिळायचे असतील तर तुम्हाला पहिले चांगलं व्हावं लागेल. पण मला त्यावेळेस मित्र मिळालं नाही. मला नंतरच्या काळात लय मित्र मिळाले. पण त्या काळात मला 1-2 मित्र चांगला मिळाला. नितीन जाधव म्हणून मित्र आहे माझा. त्या माणसाने मला खूप मदत केली. म्हणजे आपण म्हणतो ना की मित्र असा होता त्यासारखा, तर त्याने मला मदत केली. आणि मी ठेकेदारी चालू केली, छोटं छोटं काम होतं. पण त्यावेळेस मला एक गोष्ट कळालं होतं की त्यावेळेस सगळे कॉम्पिटिटर दिसत होते मला, माझ्या नात्यातले लोक दिसत होते. आणि हे लोक दिसतात बरं का. आणि ते वय असं असतं की अरे तुझं लग्न करायची, अरे तुझं लग्न करायची. ही वेळ तुमच्यावर येणार आहे. जे 26-27 आले असते ते ऑलरेडी परेशान असते. पण मार्केटमध्ये पुरीच राहिलं नाही, कारण आपल्याकडे नोकरी नाही गव्हर्नमेंट. हाही मोठा प्रॉब्लेम आहे. पण ते वयच तसं होतं की लग्न करायचे लग्न करायचे लग्न करायचे, घरून प्रेशराईज होतं. आणि आम्हाला तर आयुष्यात खिशात काहीच नव्हतं. त्यावेळेस बिझनेस चालू केला होता. पण त्यावेळेस एक गोष्ट ठरवली, मी तुम्हाला सांगतो ना, मी कुठंतरी एक डार्क हॉर्स नावाचं कन्सेप्ट वाचली होती. घोड्याचा ढापा लावल्यासारखं पळावं लागतं. व्यवसाय करायचं म्हणलं ना तर शो बिझनेस बंद. काही जण आपल्याकडे तर ग्रामीण भागात अशी वेळ आली की ज्याच्या बापाकडे लई पैसे आहेत का ते पोराचं लग्न करायसाठी सुद्धा 25-25 लाखात धंदा टाकून देत ते बुडते. आणि काही काही जण असे असतात की लोकांना दाखवायसाठी व्यवसाय चालू करतात, मोठं उद्घाटन घेते. तुम्हाला मित्रांनो सांगतो, व्यवसाय चालू करायचं त्याचं मोठं उद्घाटन पहिल्या स्टेपमध्ये तरी घेऊच नाही. त्याने 100% धंदा बुडतो, 100% बुडतो. व्यवसाय हा छोट्यापासून स्टार्ट असावा तरच तुम्हाला बारीक खाचखळगे कळत असतं.
मला सेम तसे कळत गेले. आणि 2013मध्ये मी घोड्याला धापट. डार्क हॉर्स म्हणजे काय माहिती आहे का? असा घोडा की जो कुणाला हरवायसाठी पळत नाही आहे, जिंकायसाठी सुद्धा पळत नाही, तो फक्त पळतोय स्वतःची क्षमता वाढवायची. मित्रांनो, तुम्हाला सांगतो ना, यशाचा एकच मार्ग आहे, रोज सकाळी उठून फ्रेशमध्ये जो काम करतो ना, तोच माणूस यशस्वी समजायचा. यश असो, जगात कुणालाच यश नाही मिळालं, कुणालाच यश मिळालं नाही. आता हे शब्द लय अवघड आहे बरं. तुम्हाला सर एवढेच सक्सेसफुल लोक दिसते, तुम्ही जाऊन विचारा एकदा, पिंगळे साहेब आपल्याला सक्सेसफुल, साहेब तुम्हाला वाटतं तुम्ही सक्सेसफुल आहेत? तुम्हाला वाटत असेल ना, अजून मी एक स्टेप पुढे जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही अल्टिमेट यशावर नाही आहे. जगातल्या प्रत्येक माणूस जो पुढे जातो त्या प्रत्येकाला असं वाटतं की मी सक्सेसफुल नाही. म्हणजे जगाची यशाची भाषा फायनल स्टेप नाही, कारण की त्या स्टेपवर गेल्यावर माणसाला कळते की अरे याच्या पुढं जायचं आहे अजून. आणि त्याच्यासाठी काय पाहिजे, तर रोज सकाळी उठून ज्यावेळेस आपलं मन आपल्याला म्हणतं आहे की आज मी नवीन काहीतरी करून दाखव, आज मी कालपेक्षा जास्त चांगलं वापरेन. आणि याच्यासाठी तुम्हाला सांगतो ना, मला बरेच जण म्हणायचे बिझनेस करायचा तर स्वतःचा टाईम टेबल पाहिजे. मग टाईम टेबल आम्ही लिहायचा, सकाळी 7 वाजता उठणार, आम्हाला जाग 8 वाजता येणार, 10 वाजता मी या साहेबाला भेटणार, ते 10:30पर्यंत साहेब ऑफिसवरच नाही येणार. आणि दिवसाचा टाईम टेबल बदलायला लागला. म्हणलं हे डायरी बिरी आयटम बोर आहे, दिवसाचे टाईम टेबलनी कोणी मोठं होत नाही. मग मी म्हणलं काहीतरी टाईम टेबल पाहिजे, तर मग मी एक स्वतःचा टाईम टेबल बनवला. आणि तो टाईम टेबल असा होता की मी जेव्हा जाग येईन तेव्हा उठून पुढचे 10 तास काम करा. आणि दुसरा एक टाईम टेबल त्यात ॲड केलं की मी वर्षाला मिनिमम 100 पुस्तकं वाचणार. हा वाढदिवस ते पुढचा वाढदिवस मी 100 पुस्तकं वाचणार, हा वाढदिवस ते पुढचा वाढदिवस मी 100 नवीन चांगल्या लोकांना भेटणार. ही सवय तुम्ही 5 वर्ष केली तर तुमचे 500 पुस्तकं वाचणं होते आणि 500 नवीन लोक संपर्कात येते, जे की तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गदर्शन करतात. आणि तीच फॉलो केली. 2010मध्ये ठेकेदारी चालू केली. 2013मध्ये माझं अवॉर्डसाठी नॉमिनेशन झालं, यंग आंतरप्रेनर अवॉर्ड. तो जगातला काहीतरी 180 का 126 देशांमधून दिला जातो. अवॉर्डसाठी नॉमिनेशन झालं, मला कळालंच नाही ना, जे आलं पाण्यात ते आलं खाण्यात. आम्ही भाव चढून गेलो, म्हणलं हे आपल्याला मिळत नसते, आपली भाषा अशी. पण पूर्वजाची पुण्य आहे म्हणा, लक म्हणा, मेहनत म्हणा, जे काय ते सगळं लागू झालं. अवॉर्डसाठी नॉमिनेशन झालं आणि मनात आलं ना, ह्या इंग्रजांच्या दारात जायचं आहे काय, देशप्रेम तर आपलं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. पण हे मध्येच उचमळून आलं तर माझं लंडनला जायचं. म्हणलं यार हे तर लय चुकीचं चाललं आहे, आपण नाही जायचं. परत म्हणलं चला फुकट जायला मिळते, जायला पाहिजे, फुकटात सोडायचं नाही, असं म्हणून लंडनला गेलो. 10 दिवस लंडनमध्ये होतो. आणि तिथं गेल्यावर मला कळालं की जग काय बघतं. तुम्ही मित्रांनो असं विचारच करू नका की इंग्रज गेलेत वापस म्हणून. इंग्रज आहेत. आपल्याला फोनसुद्धा आयफोन लागतो, आपल्याला फोनसुद्धा आयफोन लागतो, आपण फेसबुक वापरतो, आपण त्याच्यानंतर इंस्टाग्राम वापरतो, बाहेर गेलं तर थम्सअप पितो, कोका कोला पितो, आपण टी व्हीसुद्धा फॉरेनचा बघतो, आपल्याला घड्याळसुद्धा फॉरेनची लागते, आपल्याला गाड्यासुद्धा फॉरेनच्या लागतात, आपल्याला शूजसुद्धा फॉरेनच्या लागतात, आपल्याला ब्रँड कपड्याचं सुद्धा फॉरेनचं लागतं. ते फक्त शारीरिकदृष्ट्या इथून तिथे गेले, अजूनही ते फायनान्शियली इथंच आहे. ॲमेझॉन तुमच्या दारापर्यंत आलं आहे की नाही? नेटफ्लिक्स प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, यूट्यूब प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये. म्हणजे ते फक्त शरीराने गेले आहेत, फायनान्सच्या दृष्टीने अजूनही आपण गुलाम आहेत. आणि फॉरेनर लोकांच्या, म्हणजे अमेरिकन, त्यांचा मला राग येत नाही, पण त्या लोकांच्या नजरेत आपण फक्त कस्टमर आहोत. कस्टमर असूनसुद्धा आपल्याला त्या कस्टमर असण्याचा सुद्धा माज आहे की माझ्याकडे आयफोन आहे. दादा तू मुळात गुलाम आहे, तू कुणाला दाखवतो आयफोन? फायनल काय की त्यांनी तुम्हाला मार्केट समजले आणि ते मार्केट तुमच्या दारावर. आमच्या वंजारवाडीत सर पेप्सी विकत मिळते. आणि इथून पुण्याला जाऊन व्यवसाय करायचा म्हणलं आपण भाव चढतो. पुण्यात जायचं, पुण्यात मुंबईत ते किती लांबचं वाटतं आहे आपल्याला. आणि त्यांचे दारात आले आपल्या प्रॉडक्ट्स. म्हणजे याचा अर्थ परत काय होतं की एखादा व्यवसाय करायचं म्हणलं, आपल्याला स्वतःला जर पाहिजे असली ना एखादी सेवा, तर इंटरनॅशनल लेवलची लागते. म्हणजे आपल्याला जर बर्गर खायचं म्हणलं तर इंटरनॅशनल लेवलचं मॅकडॉनल्डचं लागतं. पण तुम्ही जर वडा बनवायचा दुकान टाकलं तर तुम्ही डबल तळता ते वडा, म्हणता खा की काय होते. म्हणजे आपले हॉटेलसुद्धा जेवण देताना, म्हणजे आपलं हॉटेल असलं तर आपल्याला वाटतं हे फक्त खपाव. आणि ज्यावेळेस आपल्याला सेवा घ्यायची असते त्यावेळेस असं आपल्याला वाटतं की मला इंटरनॅशनल क्वालिटीची पाहिजे. तर तुम्हाला उद्योजक व्हायचं आहे तर तुमचे आज कॉम्पिटिटर हे फॉरेनचे ब्रँड आहेत, हे विसरून जाता येणार नाही, कारण ते लोक दारापर्यंत आलेत. तुम्ही जर इथं शुभमनी जर इथं कपड्याची फॅक्टरी टाकली, मी ड्रेस बनवतो, तर मी कधीच घेणार नाही. मी म्हणून मार्कर अँड स्पेन्सर आहे का? कारण की मी कसं आहे, मुळात तगडा गुलाम आहे ना मी. मला ह्याचं नाही घ्यावं वाटणार प्रॉडक्ट, मला ते बाहेरचं लागेल ना. लिव्ह फिलिप्स आहे का? फॉरेनचा एखादा ब्रँड आहे का?
शूजची जर कोणी दुकान टाकलं इथं कोल्हापूर चप्पलचं, हे नको, नायके घेतो मी. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सेवा फॉरेनरच्या तगड्या पाहिजेत, त्यावेळेस आपण उद्योग करताना सेवासुद्धा त्याच दर्जाच्या द्याव्या लागतील, नाहीतर आपण संपलोत म्हणून समजा. पण मला त्यावेळेस कळत नव्हतं, पण मला लंडनमध्ये गेल्यावर लोकांचा वेवलेंथ कळाली आणि मला फर्स्ट टाईम शब्द कळाला आंत्रप्रेनर. आंत्रप्रेनर शब्द लय अवघड आहे. म्हणजे आंत्रप्रेनर म्हणजे नेमकं काय असं जर विचारलं तर मी बऱ्याचशा भाषणात सांगत असतो. आंत्रप्रेनर म्हणजे काय, मला वाटायचं फॉरेनचा शब्द आहे, पण मित्रांनो आंत्रप्रेनर हा शब्द भारतातलाच आहे. चंद्रगुप्त मौर्य नावाचा राजा होता, आणि त्या चंद्रगुप्त मौर्याचा राजा होता ना, तर त्याच्याकडे काय होतं, आपल्याकडे कसे जिल्हा परिषदची सर्कल असते, आमदारकीचे, विधानसभा असतात, तसे त्याचं पूर्ण राज्य सांभाळायसाठी त्याच्याकडं गण होते. आणि त्या गणांचा एक एक पती होता, गणपती. त्याला गणपती म्हणायचे. आणि त्याच्यावर जबाबदारी काय होती की व्यापाराची देवाणघेवाण करणं, भाजीपाला घेवाणदेवाण करणं, कपडे, औषधं, जे काही वस्तू लागतात ते. आणि तो गणपती जो होता ना, तो गणपती म्हणजे आंत्रप्रेनर आहे. आपण जे म्हणतो ना गणपती बाप्पा मोरया, ते गणपती बाप्पा मोरया म्हणजे तोच गणपती आहे. चंद्रगुप्त मौर्यातलं ते मौर्य आलं म्हणून ते गणपती बाप्पा मौर्य. तर तो जो मौर्य आहे गणपतीचा, तो म्हणजे आंत्रप्रेनर आहे. पण आपल्याला आंत्रप्रेनर म्हणलं की असं वाटतं काहीतरी मी टेक्नॉलॉजी करेल. आता एक स्टार्टअप नावाचा शब्द आला. स्टार्टअप म्हणजे कम्प्युटरच्या कंपन्या नाही, डायरेक्ट मी काहीतरी स्टार्टअप चालू करतो, म्हणजे ऑनलाईन कंपनी चालू करतो. तसं काही नाही, चपलाचं दुकान टाकलं तरी ते स्टार्टअप. फक्त तुम्ही व्यवसाय नवीन पद्धतीने करणं, यालाच आंत्रप्रेनर म्हणायचं. फक्त आंत्रप्रेनर म्हणजे गल्ला भरणं, स्वतःचं अकाउंट भरणं, स्वतःकडे खूप पैसे, स्वतः चांगल्या वस्तू घेणं, स्वतः मजा मारणं किंवा माच करणं दुसऱ्याला माझ्याकडले पैसे, त्याला आंत्रप्रेनर म्हणत नाहीत. तर जो समाजात राहतो, समाजाचं उत्तरदायित्व समजतो, समाजासाठी देणं लागतो असं ज्याला वाटतं, तो आंत्रप्रेनर असतो. आणि म्हणून त्या पुस्तकाचं नाव मी आंत्रप्रेनर लिहिलं आहे. माझी अशी इच्छा होती की महाराष्ट्रात आंत्रप्रेनर लोकांची फौज व्हावी. नाही तर आहेच, माझे 200 कार्यकर्ते, माझ्या विचारसरणीचे 500 लोक आहेत, 600 लोक आहेत. हे डाव उजवं सोडू नका, आता मिडल धरायची वेळ आली. आपल्याला कळणंच की आपलं सगळ्यात मोठं, मी म्हणतो ना, ते प्रवीण गायकवाड म्हणून काय ते चांगलं वाक्य सांगतात की तुमचा येणारा काळ हा आहे की तुमच्या खिशात गांधी पाहिजे आणि डोक्यात शिवाजी पाहिजे. इतकी सिंपल लाईन. खिशात गांधी पाहिजे म्हणजे खिशात पैसे पाहिजे आणि डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे. हे जर 2 लोक नसले तर आयुष्यात तुम्ही मोठं होऊ शकणार नाही. आणि हे जर नाही झालं, पण लोकांना काय वाटतं, मला हे जमेल का? माझ्यासारख्या वर्गातल्या सगळ्या मुलाला जमलं आहे, म्हणजे हे जगातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला जमू शकतं. फक्त त्याला स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे. परत एक प्रश्न येतो की मग सर स्वप्न बघा म्हणजे काय? स्वप्न बघा, मी सुद्धा स्वप्नांच्या विचार केला. मी एपीजे अब्दुल, मी म्हणतो वाचा काय, ते एपीजे अब्दुल कलामचा अग्निपंख आपण वाचलंच पाहिजे, आपल्याकडे ते पुस्तकच पाहिजे. तर ते पुस्तक आपण वाचा. त्या पुस्तकाने मला सांगितलं की स्वप्न बघणं म्हणजे काय असतं. बऱ्याचदा आपल्याला कळतच नाही की स्वप्न म्हणजे नेमकं काय. छोटे छोटे स्वप्न आपण हातात धरून आयुष्य वाया घालतो. मी म्हणतो ना, मोठं स्वप्न बघायचं, अवकादीपेक्षा मोठं स्वप्न बघायचं. छत्रपतींनी एक स्वप्न बघितलं, हिंदवी स्वराज्य. मला एक जण म्हणला ना, महाराजांना फक्त 50 वर्ष आयुष्य मिळालं, फक्त 50 वर्ष आयुष्य मिळालं. त्याला जर औरंगजेबा एवढं जर महाराजांना वय मिळालं असतं ते खूप काय करतात. अरे म्हणलं दादा, छत्रपतींना फक्त 56 वर्ष मिळालं, पण छत्रपतींचे मावळे आजही जिवंत आहेत. मुघलाचं एक सैन्य जिवंत नाही आज. हे महाराज म्हणजे साधी गोष्ट काय की स्वराज्य उभा करायचं, स्वतःचं स्वराज्य उभा करायचं. तर आपल्याला प्रेरणा छत्रपती. पण मला ते कळत नव्हतं, कारण मला स्वप्नच कळत नव्हते. चिल्लर स्वप्न. महाराजांनी किती मोठं स्वप्न पाहिलं. स्वराज्य त्यावेळेस तर तलवारी होत्या, एक ठोका दिला की मुंडकं खलास, तरी ते लढले. आपण छोटं संकट आलं की आपल्याला वाटतं, अरे माझं तर लय वाईट झालं, मलाच संकट आहेत, मलाच त्रास आहे, असं आपल्याला जे वाटतं ना, त्याने आपण स्वप्न बघण्यापासून दूर जातो. पण मित्रांनो, स्वप्न मोठे बघत राहायचे कंटिन्यू. हे झालं ते झालं, आणि त्यासाठी वाचणं. तुम्ही म्हणता ना स्वप्न कुठून येतात, ते वाचल्याशिवाय येतच नाहीत. आणि मला सुद्धा ज्यावेळेस अवॉर्ड मिळाला त्याच्यानंतर एक नवीन स्वप्न दिसलं की यार मी लेखक होईल. म्हणजे मला त्यातून एक गोष्ट सांगायची तुम्हाला की तुम्ही काहीही ठरवा, कोणत्याही वयात ठरवा, कसंही ठरवा, तुम्ही काय, मी लेखक नव्हतो. मी माझ्या आयुष्यात 10वीचा निबंध सोडून भविष्यात आयुष्यात काय लिहिलं नव्हतं. पण मनात आलं की रावणावर पुस्तक लिहायचं. मला लोक म्हणले नावनाचं पुस्तक विकत नसते, मला हे विकून दाखवणार. आज 26,000 कॉप्या गेल्यात. मित्रांनो तुम्हाला सांगतो, पुढच्या 2 वर्षात पुस्तक रावण राजा राक्षसांचा, रावण द किंग ऑफ राक्षस, मी इंटरनॅशनल लेवलला उतरवणार. मी स्वतः उतरवणार. आता तुम्हाला तर कळालं असेल माझी भाषा बघा कसली. मी स्वप्न काय बसतं की माझं पुस्तक कॅनडाच्या एअरपोर्टवर विकत मिळावं. माझं गाव वंजारवाडी आहे, माझं एज्युकेशन भंगार आहे, मी राहायला पुण्यात आहे, पण मी स्वप्न पुस्तक कॅनडाच्या एअरपोर्टवर विकायचं जर पाहू शकतो, तर तुम्ही का नाही बघू शकत मोठं स्वप्न? कोणीही बघू शकतं काय. मक्तेदारी संपली, मोगलाई संपली, इंग्रज गेलेत, प्रत्येकाला इथं स्वातंत्र्य, मोठं स्वप्न बघायचं. ही तर आपल्या डेमोक्रेसीची सुंदरता आहे. सध्या आपण एवढ्या चांगल्या काळात जन्माला आले आहेत ना, एवढा चांगला काळ आहे हा आता की तुम्हाला कोणी भोगसिणार नाही, तुम्हाला कोणी म्हणणार नाही तुझी जात ही आहे, तू हे करू नको, तुम्हाला कोणी रोखणार नाही. हा, लोक रोखतील भ्रष्टाचारामुळं, तर ठीक आहे ना,
अडचणी तर येतच असतात, त्या पार करत पुढं जायचं असतं. पण हे एवढा चांगला काळ, हे जर काळ तुम्ही वाया घातला तर तुम्हाला सांगतो ना, म्हणजे भगवंताची कृपा की तुम्हाला ह्या काळात जन्म दिला, आपण त्यात बी काही न करू शकलो तर आपले एवढे दुर्दैवी आपच. मी नवीन स्वप्न पाहिलं, रावण लिहिलं, मला म्हणले लोक विकत नाही, 26,000 कॉप्या मराठीत गेल्या. मला त्याच्यातून एक गोष्ट कळाली की तुम्ही काही ठरवा, काही होऊ शकतंय. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं, लॉकडाऊन पडलं. मी सगळ्या मुलांना सांगतो तुम्ही काय करा. मी लॉकडाऊनमध्ये पुस्तक लिहिलं. मला बरेच जण म्हणले सर पुस्तक पण विकलं एंटरप्रेन्योर. मला नवीन बिझनेस सापडला प्रकाशनाचा. म्हणजेच एक बिझनेस करता करता दुसरा बिझनेस सापडतो. तुम्ही फक्त अपॉर्च्युनिटीच्या मागं पाहिजे. पुस्तकात मी वाक्य लिहिलंच, अपॉर्च्युनिटी डान्स विथ दोज हू आर ऑलरेडी ऑन डान्स फ्लोर. त्याचा अर्थ असाच आहे की ज्याची करायची तयारी त्याला मार्ग हा सापडतो. ज्याला नुसते कारणं दाखवायचे त्याला कधीच मार्ग सापडत नाही. मित्रांनो, येणारा काळ चांगला आहे. उद्या शिवजयंती आहे. निश्चयाच्या महामेरूच्या दिवशी तुम्ही एक निश्चय करा की आयुष्यात मी भंगार जीवन जगणार नाही, मी मोठं स्वप्न बघणार आहे. 100% तुमचे स्वप्न साकार होते. आणि मी आता इथे जास्त वेळ घेणार नाही. तरी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि शिवाजी लोक आणि या टीमचं मी परत एकदा खूप खूप आभार मानतो. असा सुंदर कार्यक्रम तुम्ही इस्लामपूर म्हणजे तालुका, तुमचा जिल्हा लेवलच वाटते मला इस्लामपूर, पण तालुका प्लेसला अरेंज केला. एवढ्या लोकांच्या संख्येने मुलं इथं आले. 100% आपण सगळे यशस्वी होऊ शकतो. तर तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.